चला काही नवीन शिकूया. टप टप. चला पुन्हा एकदा गोष्ट आठवून बघूयात आणि गोष्टीवर थोडीशी चर्चा करूयात. बरं प्रज्वल, तुला त्या दिवशी मी एक गोष्ट सांगितली होती ना. बरं, त्या गोष्टीचं नाव आठवते तुला? काय नाव आहे? टप टप टप. अरे वा, तुला तर नाव आठवते. मग तू सांगशील त्या गोष्टीमध्ये काय झालं ते? म्हणजे काय असते, कसली गोष्ट होती ती? पाणी. पाण्याची. आणि त्याच्यामध्ये जो मुलगा होता त्याचं नाव काय होतं? रघु. रघु. बरोबर. आता मला सांग, त्या गोष्टीमध्ये तू काय शिकलास? तुला काय वाटलं? म्हणजे काय झालं त्या गोष्टीमध्ये? पाणी वळत होतं. पडत होतं ना, गळत होतं ना. मग तू काय शिकलास? काय करायला पाहिजे? म्हणजे काय तू शिकला काय त्या गोष्टीमधून, मला सांगशील? जेव्हा पाणी वाहत असेल तर मी मोठा बालदी ठेवेल. हा, म्हणजे पाणी वाया नाही जायला पाहिजे ना. तू हे शिकलास, बरोबर? बरं, तू अजून काय शिकलास? की ते जे पाणी तू जे बालदीमध्ये ठेवलेलं आहेस, त्या पाण्याचं आपण काय करू शकतो? भांडी घासू शकतो, कार पुसू शकतो, आणि कपडे धुवायचे असतो, आणि घरामध्ये काय? पोछा मारायचा असतो, लादी पुसू शकतो. आणि चप्पल धुवायला असतं. बरं, मग बऱ्याच गोष्टीला आपण त्या पाण्याचा वापर करू शकतो ना. हा. मग ही गोष्ट तू शिकलास ना त्या गोष्टीमधून. छान, मस्त. तुम्ही पण अशा प्रकारे मुलांना गोष्ट आठवून सांगायला सांगू शकता आणि गोष्टी संबंधित प्रश्नही विचारू शकता. आणि हो, मुलांच्या कार्याचे फोटो किंवा व्हिडिओ ग्रुपवर नक्की पाठवा.